कैलासवासी तुकाराम खेडकर सर पांडुरंग मांजरवाडीकर त्या ठिकाणी जाऊन त्यांचा कार्यक्रम पाहू.
का थांबा या रे बेसन. बेसन वाले थांब ए, या केळं. ए, काय रोगाला नाही त्याला. आता झालं? रडू नको, धरू दे पहिल्यांदा सुंदर फोन होती मागणं काय वाटतं मी काय करू काय बाबा काय ग तुझी ओळख नाही पाहिजे नाही घेणार देणार नाही कधी उठणार नाही बसणार नाही कधी हे नाही ते नाही हे नाही ते नाही काय चहा नाही पाणी नाही हा हा ते काय केलं माझ्या मुली हाताला धरलं धरला धरायला चुकला म्हणजे मी धरायची जागा चुकलो चुकला मग म्हातारे तू शाळेत सोडते कळून नाहीस कुठे धरायचं आणि कुठे नाही मला समजावून सांग आणि तू धरायला काय धरायची माहिती नाही तर मला विचार ना सांग रात्री 12 नंतर माझ्याकडे सांग आपण धरायची असं का मी धरलं ना हा घरी कर सोडलं घरी कर काय धरायला लावली माझ्या पगार धरा मला काय रोग आला मग भांडणाचं नाव घे काय भांडवली काय पाहिजे तुला दही पाहिजे दूध पाहिजे लोणी पाहिजे का माझं पातळ टाकले तू तुझं पात्र काय तिकडे डब्यामध्ये टाक विषयमध्ये घालू काय सुद्धा नको कोणत्या मागायला काही नको काय सुद्धा नको काय भांडवल काय महाराज, तुम्ही आला कुठून मागच्या गावात चालला कुठं तुझ्या गावाला मग त्या गावाला नाव आहे की नाही आहे ना. काय ग गाव म्हातारे तुझं डोकं शुद्धीवर आहे हो सिद्ध आहे मी तुला विचारतो काय काय तुम्ही आला कुठून मागच्या गावात चालला कुठं तुझ्या गावाला मग त्या गावाला नाव आहे की नाही अरे नावाशिवाय गाव नाही गावाशिवाय नाव नाही मग काय बरं आहे ना नाव काय गाव आता तू माझा मार खाशील हा? गावाला मी तुला सरळ विचारतो मी तुला सरळ सांगते तुम्ही आला कुठून मागच्या गावातून चालला कुठं तुझ्या गावाला मग त्या गावाला नाव आहे की आहे नाही ना. काय गाव सारखं गाव गाव लावलंच गोकुळात आम्ही मथुरेच्या बाजारात निघालो मथुरीच्या बाजारला चालला म्हातारे आज बाजारचा रस्ता बंद आहे त्या रस्त्यावरती कायदा हुकूम बंधन सगळं काही माझं आहे हे मुली आज बाजारचा रस्ता बंद आहे रस्त्यावर कायदा हुकूम बंधन सगळं याचा आहे आणि रस्त्याचा मालक आहे हा हा अरे सर डांबर टाकणार आहे. काय मग तुला डांबर टाकणार वाटतो का काय घेता घेऊन राहिली? नीट माझ्याकडे पहा पायाच्या नखापासून ती डोक्याच्या केसापर्यंत ही मूर्ती असावी कुणाची मुलींनो, पायाच्या केसापासून ए उलटली नाही पायाच्या नखापासून हा. तर मधली केस वगळता बदली मधली हा 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 आणि काय वगळता नाही मला सांग त्या गोकुळात राज्य कोण करतो कोकणात राज्य करतो नंतर आला. नंदराजाला मुलं किती त्यांची नावं तुला माहित असतील आता लहानची मुलगी आम्ही गेली तिकडे खात्याला वागवले ए कडे कोण आहे गरीबाची नाही का हा. त्यांचे नाव माहिती नाही का काय कोणाचे बळरावले हक्काचे श्रीकृष्ण मुरारी अगदी बरोबर मग ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहता तो श्रीकृष्ण तुमच्या समोर मी उभा आहे दर्शन घ्या पण कृष्ण कृष्ण कन्हैया कन्हैया कान्हा काना मुरारी मुरारी जा घरी आपण कोणी टँकर आला गावात मी या मुद्द्या तुला उठला घोडा तुला नेला 4 चौकाच्या खांद्यावर चौकाला पुरला इला गाडला मला घ्यायला कृष्ण म्हणजे जेव्हा जायचं नाही का? आपण कृष्ण म्हणजे जायचं काय विटेवरती उभा कटीवरती हात होते है का नाही आता आला वेळा आम्ही कृष्ण बघितला म्हणजे तुम्ही पाहिलेला देव म्हणजे आगळा वेगळा होता आणि मी तुम्हाला आगळा वेगळा वाटत आहे असं माझी माहिती सांगितल्याशी तुम्हाला पटणार प्रत्येकाला हात जोडायला सांग ए जोडले की? दोन्ही हात जोडले दोन्ही डोळे झाला काय करायला लागलीस तू असे कसे की जो मारण्यासारखा बरोबर बंद कर ऐक मी कोण आहे तुला सांगतो मीच तो कृष्ण मुरारी मुरारी
भक्ती तुमची आवडली. काय तुमची इच्छा म्हणजे माझा तुम्हाला बाल रुपायचा आहे. ठीक आहे, तुमची इच्छा पूर्ण करणे हे माझं काम आहे. परंतु या ठिकाणी नाही, पुण्यवनामध्ये चला, त्या ठिकाणी मी माझं बालरूप दाखवतो. चला. मोठमोठी बिल्डिंगचे काम घेतो त्यातले मोठा शोध लावला. मुंबईला आम्ही इकडे गेलो, लंडनला गेलो, पॅरिसला गेलो. वर उठलं त्याला काय म्हणतो? वर उठलं ते वर उठलं त्याला अरे तो पाला पाहतो ना. खालून वर उडतं त्याला काय म्हणतात? खालून वर उडतं त्याला बोकड म्हणतात. अरे खालून वर उठलं ते विमानात बसून गेलो अमेरिकेला. जगातले सगळे मोठे शास्त्रज्ञ जमा झाले. तिथं माझा पहिला नंबर आला. लय मोठा शोध लावलाय. जगातले सगळे शास्त्रज्ञ जमा झाले आणि आपल्या गावातली भगाडावर ते जाऊन उभे राहिले. काय करणे केली काय म्हणतात? एक नंबर माणूस लय मोठा शोध लावलाय. त्याचे आता तुम्हाला शोध सांगतो. कसे तुम्ही माझे जीवाचे जीवलग मित्र, तुम्ही पण चांगले पण भांगर आहे. सांगू शोध नक्की वर काय वरती म्हणतात आता मांडपाचे वर पार वर काय आवाज खाली जमिनीच्या खाली पाण्याच्या खाली कोणाला माहिती का? एवढा मोठा शोध लावलाय. शिका जरा त्याच्या माहिती शोध वरती आवाज खाली जमिनीच्या खाली पाणी पाणी खाली सगळे लागणार लेकराला माहिती आणि कोणाला माहिती वर काय आवाज खाली जमिनीच्या खाली पाण्याच्या खाली शोध लावलाय. मेडिकल क्लिनिक म्हणजे त्यासाठी बनवलं. अरे गावची आता घराची गाव विविध कार्यक्रम आहे मग त्याच्याकडे आपल्या शाखा बंद करावं आहे. असं नाही आम्ही तिला आपल्या मित्र कोण नाही पैसा लावून हिरामणकडे नगर त्याला बोलून बोलून घ्या. हिरामणकडे नगर काय नालाय कोटे वाले
ढुंगण घेतो तुम्हाला पाहिजे ना त्याच्या मास्तर त्याचं तोंड पाहिजे ना मला लय राग येतो. त्याने माझ्या 5 लाख रुपयाची नुकसान केली. काय केलं तुम्हाला माहिती माझा बाप मिलिटरी भरती होता. हे मला बी माहिती त्याचा पहिला बाप मिलिटरीत होता. याला माहिती अरे पहिल्यापासून तुझा बाप मिलिटरीत होता. माझा बाप मिलिटरी भरती होता. बाहेर देशाला गेला माहिती माझा बाप केला. माझ्या बापाचे 5 लाख रुपये भेटले. मला आता 5 लाख रुपयाची शेती घ्यावं ऊस लावा साखर कारखान्याला ऊस बागेदार मोटरसायकल काय म्हणला तुमच्या त्यांनी शेती होणार नाही. तुम्ही कपड्याचं दुकान टाका हे काय कोण कपडे दुकान टाकलं सगळं उधारीत गेलं उधारीत तुला भाड्यामध्ये सगळं तो आता अरे दुकानाला म्हणजे उधारी आली बरोबर उधारी देणार का पाहिजे ती बरोबर ठेवायची सांग ठेवा तुमच्या पाया पडतो बाबा मला तेवढा हिशोब करून द्या अरे सोनं नाही का सोनं नाही का बाबाला 30 रुपयात धोत्राचं पाणी दिलं. आता 30 रुपयात धोत्राचं पाणी दिलं का त्याच्यातून 20 दिले किती याच्या बापाच्या धोत्राचे किती राहिले आपले रुपये काढले का हे काम कर त्याच्या बापाच्या धोत्राचे 3 आहे ना ते तू धर अरे पापी आहे राव तू पापी आहे साला रुपये घ्या ना तोंडी धरतो तोंडी. त्याला घ्या ना आता कोण आता यायची आहे काय द्यायची आहे त्या माझी बाळ माझी मुलगी ती परी आलेली तिला नोकरी नेसून वाटत मला एक नोकरी उधारल्या मग याच्या आहे ना 50 रुपयाला उघडे दिले. आता 50 रुपयाला उघडे दिले का त्याच्यातून 40 दिले किती याच्या इथे नोकरी पडलं सर किती काही पडले उकेल काढले का हे काम करा सोनाच्या बापाच्या धोत्राचे 3 आहे ना ते त्याच्या नोकऱ्यात घाला रोख 50 रुपये झाले. आता कोण तुझी बायको आली मला माहिती आहे बा तुमचा भावता पैसा गेला मला काही पगार पाठीला नाही आणि मला एकच झंपर आहे झंपरचा कपडा उधारला मग तुझ्या बायकोला 17 रुपयाला झंपर द्या हा पैसे दे. आता 17 रुपयाला झंपर नाही आला त्याच्यातून 15 आणून दिले मग याच्या बायको ते झंपरातले किती राहिले शाळेत जातो तो शाळेत जायचं वर्गात होईल 17 रुपयाला झंपर द्या 15 आणून दिलं तुमच्या बायको झंपराचं किती राहील आपले आपल्या सोडून येतं बाबाच्या धोत्राचे ती याच्या इथे गेली आणि तुमच्या बायकोच्या झंपरातले गोळी धरतो एक काम कर ना त्या दोन्हीमध्ये एखाद तरी मला धरून दे. आपण सोंगाडे त्या माणसाला हसावलं पाहिजे असल्याने आयुष्य वाटतं आणि राहिल्याने आयुष्य घडतं बाबा या चौकाची ढोल लागला
Yeah.
और मला ज्या जीवनात त्यालाच आणलं तुला तो बोलायला मी और मला ज्या जीवनात त्यालाच आणलं तुला तो बोलायला मी मानलं शेराची तारी वैरा लागली बोलायला लागली बोलायला शेराची तारी वैरा लागली बोलायला जवाना बिल पोपट हाय लागो मी तू 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 बोलायला काय सांगू तुला या दोघांची गोष्ट नाही कळली घालाली गोष्ट काय सांगू तुला या दोघांची गोष्ट नाही कळली घालाली गोष्ट साबून मोगा महिन्याला गोरा साबून मोगा महिन्याला गोरा लागू गोय सुलाईला लागू गोय सुलाईला अरे आपल्या गाडी एसटी स्टँड आहे का गाडी एसटी स्टँड बस स्टँड नको का एसटी स्टँड बस स्टँड कोण झाले रे बस स्टँड एसटी स्टँड ये बस स्टँड अरे वा तुम्ही माझ्या माणसाला काय विचार एसटी स्टँड बस स्टँड तुझा भाऊ तुझ्या आईचा नवरा अरे मग आपल्या तरुणाची संघटना झाली पाहिजे एकी झाली पाहिजे एकी तिची भावकी संघटना आली मोर्चा कलेक्टर घ्यायची आणि आपल्या गावाला काय पाहिजे मला मागण्या मारून घ्यायची अरे मी पडत होतो चालते रुपये मी जेवतो आता मी पुढे काय म्हणतो ना तुम्ही काय करायचं झाडच पाहिजे म्हणजे दोन शब्द आपलं गाव फुटते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आमच्याला विकास झालाच पाहिजे गावाचा विकास झालाच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे गावाची एकी झालीच पाहिजे गावाला झालाच पाहिजे गावाला घरकुल झालंच पाहिजे तुमच्या आईला नवरी झालंच पाहिजे झालंच पाहिजे म्हणा झालंच पाहिजे काय म्हणा झालं पाहिजे म्हणा किंवा आपल्या आईला नवरं करून देणार कोण तो ठीक आहे तुझ्या आईला करायचंय का लोक माझी म्हातारी मागच्या वर्षी वाढली इकडे या. आमच्या एक पिकाच्या आधी नवरं करून दे आणि तुझ्या आईला गावाला आळणी मोकळी घेऊन गाव जाईल अरे बाबा याला म्हणते टिंगल केल्याची कोणी शिकल पाहिजे धन्यवाद रसिक मंडळी हो धन्यवाद श्रुती वाजली मेरा पिश दिलाय पशीची श्रुती वाजली गाडी सुटली श्रुती वाजली गाडी सुटली श्रुती वाजली गाडी सुटली आपण वाटावर गेला वर आणि वाटावर गेला परिसराचं पूर्ण काय
भेटलात मनाला समाधान वाटलं, पण जिवंत भेटलात फार वाईट वाटायला. आमचं पहिली व्हायला पाहिजे. तसं नाही, हल्ली माणसाचा क्षणाचा भरोसा नाही. आपल्या वाडवडिलांची पुण्य आहे म्हणा, या रसिक मायबापाची पुण्य आहे म्हणा, त्यांची सेवा करण्याची संधी त्या परमेश्वराने आपल्याला दिली, हे समाधान माना. अरे कोण जगायला आले का आणि कोण जगणार आहे का? अरे सगळे जाणार आहेत. तुझा दूध पाचशे पण जागा चुकलायची. हा सकाळी मरल, हा संध्याकाळी मरल, पाठ दुधाची, रात्री हा जाईल, काही सांगता येते का? शिवा पाण्याचा बुलबुडा हे जीवांचा दुसऱ्याच्या गावा, हा सोमवारी मरल, हा मंगळवारी मरल, हा बुधवारी आणि तो गुरुवारी जाईल, काही सांगता येते का बाबा? आणि तो काय ब्रह्मदेव होता, मूठ पिऊन आला काय? तू का म्हणतो? अरे मी नामांतर मात्र आहे, वर काही जगायला आले का? हा आपल्या गावातला शेतकरी गेला बांधाव काय करतो काय? वरील केस काढतो काय? मला वाटतं असं केस काढायला भावाला पाणी भरायला गेला, निघला साप, चावला तिथे तोंडाला आणि मेला. बाबा काही सांगता येते का? आपल्या गावातला टेलर बायांचे परकर शिवतो, गडी माणसांच्या चक्याच्या नाड्या शिवाय लागला, सुई खोडली, पोळली, गेल्याच्या नरड्यात झालं पॉइझन आणि मेला. बाबा काही सांगता येते का? आपल्या गावचा वायरमॅन, एक नंबरचा वायरमॅन, संदीपचा शिष्य, हा चालडी काम करायला गेला, डिस्कोचारी गेली साईडला, याला प्यायची सवय, बसला करंट आणि मेला पडला काळा. काही सांगता येते का बाबा? आपल्या गावाचा कलावत, एक नंबरचा कलावत, पण बिचारीची बायको मिली, हा एखादा फालतू बायकडे गेला, 100-200 रुपये खर्च केला, यांनी झक मारली आणि झाला बाबा येतच. काही सांगता येते? मेला बाबा काही सांगता येते का? आम्ही 2-2 बायला नेलो आणि तू कधी म्हणायचा? आणि मी त्या बरोबर देवाचा माणूस होत म्हणणार ना. तुमच्या 99 खांबाच आणि समोरून आली एसटी, मी बसलो मोटरसायकलवर, मला दिली धडक, मी कोणाच्या खाली पडलो, गुडघ्याला मार लागला, मेंदूला मार लागला, मला तुम्ही उचलला, आयुष्यमध्ये टाकला, 10 लाख रुपये खर्च केला आणि मी जगलो बाबा. शिवाचा काय भरोसा, काय विचार काय? आता वर्षाला यंदा यात्रा येते, एका नेत्याचं तोंड गोड केलं पाहिजे. लाडू खाता, पेढा खाता, जिलेबी खाता, बासुंदी खाता, ओलीबेळ खाता, सुकीबेळ खाता, गू खाता, काहीतरी चालतो. हे काम करायचं. आमके समली गजरा
मध्ये सोडलं बायाच गाडी हो करायची आणि